फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा। ऋतू बदलला की वेगवेगळ्या शारीरिक तक्रारी आपल्याला दिसत असतात। आता उन्हाळा ऋतूची चाहूल लागलेली आहे आणि या ऋतूमध्ये घाम येण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं आणि त्यामुळे स्किन इन्फेक्शन्स, त्वचेसंदर्भात छोट्या मोठ्या तक्रारी सुरू होत असतात। त्यासाठी आपण निरनिराळे महागडे उपाय करत असतो, परंतु आज मी तुम्हाला जो घरगुती उपाय सांगणार आहे तो अगदी स्वस्त आणि मस्त आहे। आता यात सस्पेन्स असं काहीच नाही, कारण टायटलवरूनच तुम्हाला कळलेलं आहे की मी कशा संदर्भात बोलत आहे। तिचा वापर नेमका कसा करायचा, आपल्या चेहऱ्यासाठी ती किती लाभदायक आहे, हे सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत। मग विषयाला सुरुवात करूयात। आता तुरटी पूर्वीच्या काळी आपल्या घराघरांमध्ये आढळायची। पाणी शुद्धीकरणासाठी किंवा न्हाव्याच्या दुकानामध्ये दाढी केल्यानंतर आवर्जून तो तुरटीचा खडा फिरवायचा। लोकांना आयुर्वेदाचं खूप जास्त नॉलेज होतं। आताची परिस्थिती अशी आहे की आपले भारतीय लोक हे वेस्टर्न कल्चर काही प्रमाणात फॉलो करतायत आणि जे पाश्चात्य लोक आहेत, फॉरेनर्स आहेत, आयुर्वेदाचा अभ्यास करतायत, भारतीय परंपरेचा अभ्यास करतायत आणि त्यानुसार त्यांची दिनचर्या ते सेट करत आहेत। तर त्यामुळे आपल्याला याचं ज्ञान असणं खूपच गरजेचं आहे। मध्ये ॲलम तर संस्कृतमध्ये स्फटिका, शुभ्रा, श्वेता असं त्याचं नाव आहे, कारण ती दिसायला पांढऱ्या रंगाची असते। वेदामध्ये तिचं वर्णन केलेलं आहे, स्फटिका तू कषायोष्णा वात पित्त कफप्रणान, म्हणजे ती कषाय रसात्मक, गुणांनी उष्ण, वात पित्त कफ या तिन्ही दोषांना कमी करणारी, तर व्रण भरून काढण्यासाठी औषधी उपयोग म्हणजे अभ्यंतर उपयोग देखील आपण करू शकतो। आज आपण इथे फक्त बाह्य उपयोग करून देखील ती किती फायदेशीर आहे ते जाणून घेणार आहोत। ही अँटीबॅक्टेरियल, अँटीमायक्रोबियल, अँटीफंगल अँड ॲस्ट्रिंजंट या प्रॉपर्टीजनी युक्त असते। तर आता तिचे एक एक करून आपण फायदे जाणून घेऊया। त्यात पहिला फायदा आहे तो म्हणजे अँटी एजिंग। बाहेरच्या बदलत्या वातावरणामुळे आपल्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येणे, काळे डाग पडणे, हे एजिंग प्रोसेस खूप लवकर होत आहे आणि ती प्रोसेस थांबवण्यासाठी तुरटी खूप जास्त मदत करते, कारण कोलॅजन डिपॉझिशन आहे ते कमी करण्यासाठी तुरटी फायदेशीर असते। तसे घटक त्यामध्ये असतात। आपण फेस पॅकमध्ये लावू शकतो, म्हणजे जसं की बेसन पीठ, हळद, दूध हे आपण घरगुती जेव्हा फेस पॅक बनवत असतो तर त्यामध्ये 1-2 चिमूट आपण या प्रकारे तुरटीचं चूर्ण जर टाकलं, आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच हा फेस पॅक तुम्हाला लावायचा आहे, तरी त्याचा खूप जास्त फायदा होईल। त्याचबरोबर जर आयुर्वेदिक फेस पॅक तुमच्याकडे काही असेल आणि चंदन, सारिबा, ज्येष्ठमध अशी काही वर्ण्यगणातील जे द्रव्य आहेत जे भेटतील ते आणा। काही नाही तर फक्त ज्येष्ठमधाचं चूर्ण जरी आणलं आणि अर्धा चमचा ज्येष्ठमधाचं चूर्ण, त्यात गुलाबजल अर्धा चमचा आणि त्या 2 चिमूट अशा प्रकारे तुरटीचं चूर्ण आणि हळद 1 चिमूटभर टाकून त्याचा आता फेस पॅक करायला लावायला तुम्हाला वेळ नाही तर अशा वेळी तुरटीचं चूर्ण हे तुम्ही खोबरेल तेलामध्ये मिक्स करा। खोबरेल तेल आपण एक मॉइश्चरायझर म्हणून किंवा चेहऱ्याला मसाज करण्यासाठी वापरत असतो, तर त्यावेळेला खोबरेल तेलामध्ये अशा प्रकारे 1 ते 2 चिमूट तुम्ही तुरटीचं चूर्ण टाका। खूप खरबरीत चूर्ण नसावं आणि जसं तेलामध्ये मिक्स करा आणि तेल हातावर घेऊन ज्याप्रमाणे आपण चेहऱ्याला मसाज करतो तसा करा, त्याने देखील खूप चांगला रिझल्ट तुम्हाला दिसेल। महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे काळे डाग, विशेष करून अंडर आर्म्समध्ये, काखेमध्ये बऱ्याच जणांना काळे डार्क पॅचेस असतात आणि ते कशाने जात नाहीत आणि अजून तुम्ही डिओ, परफ्यूम असं वापरला अजून डार्क होतात, डार्क पॅचेस होतात, ते कशाने जात नाहीत, कुठल्याही स्क्रबने जात नाहीत। तर अशा वेळी जो फेस पॅक मी तुम्हाला चेहऱ्यासाठी सांगितलेला आहे तो तुम्ही काखेत लावला तरीही फायदा होईल। आणि दुसरं, डायरेक्ट तुम्हाला तुरटी त्या जागी घासायची आहे। आता जी तुरटी तुम्हाला बाजारात मिळते ती खडबडीत असते, त्यामुळे त्याचे ओरखाडे ओढले जाऊ शकतात, तिथून ब्लड येऊ शकतं। त्यामुळे आजकाल तुरटीचा सोप देखील बाजारात मिळतो, छान तो गुळगुळीत असतो आणि साबणासारखा व्यवस्थित त्याचा आपण वापर करू शकतो। तर असा सोप तुम्हाला नक्की मिळेल बाजारात, तो तुम्ही काखेमध्ये विशेष करून त्याचा वापर करा, नक्की तुम्हाला फायदा होणार। फेस येणार नाही, त्याचा सुगंध सुद्धा येणार नाही, आणि जर येत असेल तर त्यात काहीतरी मिक्स केलेलं आहे असं समजा, तो प्युअर तुरटीचा सोप नाहीये। त्यामुळे तुरटीचा दगडच असतो आणि तसाच त्याचा वापर आपल्याला करायचा। बऱ्याच वेळा कोपराच्या ठिकाणी, गुडघ्याच्या ठिकाणी जास्त काळवंडलेपणा असतो, मान बरेच वेळा काळी झालेली असते, अशा वेळी देखील तुरटीचा खडा किंवा तुरटीचा साबण जर तुम्ही तिथे लावला, रोज त्याने अंघोळ केली, तर नक्कीच ते जे डार्क पॅचेस आहेत ते तुम्हाला हळूहळू कमी झालेले नक्कीच तुम्हाला दिसून येईल। तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे पिंपल्स, ओपन पोर्स यासाठी देखील तुरटी
खूप चांगलं काम करते, कारण ती बेस्ट अँटीसेप्टिक आहेच. आणि पिंपल्स येण्याचं कारण मेन म्हणजे तिथे काही इन्फेक्शन झालेलं असतं, तर ते कमी होण्यासाठी फायदेशीर ठरते. तर अशा वेळी देखील तुरटीचं चूर्ण तुम्ही गुलाबजलमध्ये मिक्स करा, त्यात अजून ज्येष्ठ मध किंवा मुलतानी माती टाका आणि त्या लावा. त्याने पिंपल्स नक्कीच जातील. त्यासोबत तुम्ही आहाराचे नियम पाळणं देखील गरजेचं आहे. रात्रीचं जागरण, बाहेरचं जंक फूड खूप जास्त प्रमाणात खाणं हे देखील पिंपल्स येण्याचं महत्त्वाचं कारण असतं, त्यामुळे त्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की जायफळ, बदाम दुधात उगाळून तुम्हाला जिथे जिथे वांग आहे तिथे लावायचं आहे. तर त्यासोबत तुरटीचा खडा देखील उगाळा तुम्ही त्या जायफळ आणि बदामसोबत, आणि त्याचा लेप लावा. त्याने देखील वांग कमी होण्यासाठी मदत होईल. तर जिथे जिथे जंतू आहेत तिथे जंतुनाशक म्हणून काम करते. म्हणून जखम झाल्यानंतर पूर्वीच्या काही सॅव्लॉन, डेटॉल असं काही नव्हतं, तर तुरटीचं पाणी करून त्याने जखम धुतली की लगेच रक्तस्राव थांबायचा, तिथले सूज कमी व्हायची आणि वेदना देखील कमी होत होत्या. तर आज देखील आपल्याला कुठेही जखम झाली तर तिथे पहिला उपाय, जर तुम्ही तुरटीच्या पाण्याने स्वच्छ धुतली ती जागा, तर नक्कीच त्यात इन्फेक्शन होणार नाही आणि त्यातले वेदना देखील कमी होते. कोंडा होणे, तर त्यासाठी देखील जंतुनाशक म्हणून तुरटी खूप चांगलं काम करते. तर तुरटीचं पाणी तुम्ही केस धुण्यासाठी जर वापरला तर नक्कीच त्याने कोंडा काही दिवसात कमी होताना जर तुरटी चिमूटभर त्यात लावली आणि त्याला मसाज केला तर कोंडा कमी होण्यासाठी मदत होईल. किंवा कुठलाही हेअर पॅक तुम्ही वापरत असाल त्यामध्ये देखील तुरटीचं चूर्ण 1-2 चिमूटभर टाकलं आणि मग तो हेअर पॅक अप्लाय केला तर त्याने देखील कोंडा जाईल, केस गळणं कमी होईल. त्या सौंदर्य समस्यांवर विशेष करून तुरटी खूप चांगलं काम करते. घामाची दुर्गंधी देखील उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात येते, तर त्यावेळेला जर तुरटीचं साबणाने तुम्ही आंघोळ केला तर नक्कीच ही दुर्गंधी दूर होते. दुर्गंधी येते, तोंडाचा खराब वास येतो, अपचन असेल तर अर्थात ते जास्त प्रमाणात दिसतं, तर त्यावर देखील काम करणं गरजेचं आहे. तोंड येणे, अल्सर होणे यावर देखील तुरटीचं पाणी काही वेळ तोंडात धरून ठेवणे, त्याने गुळण्या करणे याने देखील निश्चितच फायदा होतो. निर्णायक फंगल इन्फेक्शन्स देखील घामामुळे वाढत असतात. रिंगवर्म आहे किंवा निर्णायक स्किन इन्फेक्शन्स आहेत, तर त्यावेळी देखील तुरटीचा सोप जर तुम्ही लावला तर नक्कीच तुमचं इन्फेक्शन कमी होण्यासाठी मदत होते. जांघेमध्ये, काखेमध्ये, ब्रेस्टच्या खाली जिथे जिथे घाम जास्त प्रमाणात येतो तिथे तिथे हे फंगल इन्फेक्शनचे पॅचेस तुम्हाला दिसतात आणि विशेष करून उन्हाळ्यात नक्की दिसतात. तर असं होऊ नये किंवा वारंवार उन्हाळ्यात तुम्हाला होण्याचे टेंडन्सी असेल तर तुरटीच्या साबणाने तुम्ही आंघोळ केली तर नक्कीच या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कुठलंही फंगल इन्फेक्शन होणार. आणि 10वा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे स्त्रियांसाठी विशेष करून की स्त्रियांमध्ये पांढरा पाणी अंगावरून जाणे ही खूप जास्त कॉमन कंडिशन आणि इन्फेक्शन होणे, वजायनायटिस ज्याला म्हणतो, खाज येणे, तर त्यावेळेला देखील योनीचा भाग धुण्यासाठी जर तुरटीचं पाणी तुम्ही वापरलं तर नक्कीच हे सगळे इन्फेक्शन कमी होतील. वेगळे लोशन, स्प्रे आहेत तर त्याऐवजी तुरटीच्या साबणाचा वापर तुम्ही केला तर नक्कीच योनीचे जे इन्फेक्शन आहेत ते कमी होण्यासाठी मदत होईल. अशा प्रकारे अगणित फायदे तुरटीचे आहेत. आता तुरटी ही वृक्ष असते, त्यामुळे ज्यांची ऑलरेडी ड्राय स्किन आहे त्यांनी तुरटीचा वापर जपून करावा किंवा तुरटीचं चूर्ण हे त्यांनी तेलामध्ये मिक्स करून लावावं. म्हणजे बदाम तेल आहे किंवा तीळ तेल आहे यामध्ये तुरटीचं चूर्ण मिक्स करून त्याने मसाज करावी किंवा तुरटीचा लेप लावल्यानंतर त्या आवर्जून मॉइश्चरायझर लावावं किंवा कुठल्याही तेलाने चांगली मसाज करावी, म्हणजे ती वृक्षता कमी होण्यासाठी मदत होईल. काळजी घेतली तर काहीही त्रास होणार नाही. तर अशा प्रकारे तुरटीचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.